नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये बंडखोरीच्या पॉलिटिकल ड्राम्यानंतर आता हॉटेल पॉलिटिक्सची एंट्री झाली आहे। नरेंद्र दराडे आज नाशिकमधील महायुतीच्या मतदारांना घेऊन पुढील 4 दिवसांसाठी ठाण्यामध्ये मुक्कामाला नेणार आहेत। यात महानगरपालिकेसह जिल्ह्यातील विविध नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे सदस्य असणार आहेत। आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। गोकुळ गीते यांनी आता प्रचारात आपला पाय काढून घेतला असला तरी नरेंद्र दराडे यांच्या विजयासाठी सर्व डावपेच हे शिंदे सेना या ठिकाणी करताना दिसतंय। याचाच एक भाग म्हणून आता आपल्याला या सर्व मतदारांची ट्रिपचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि या आरामदायी गाड्यांमध्ये आता नाशिकचे सर्व 609 प्रतिनिधी जे आहेत ते प्रतिनिधी इथून रवाना होणार आहे ते ठाण्यामध्ये सुद्धा जे काही उमेदवार आहेत त्यांची सुद्धा ट्रिपचं आयोजन करण्यात आलं आहे। एका हॉटेलमध्ये त्यांना सर्वांना ठेवण्यात येणार आहे आणि या हॉटेलमध्ये एक्सप्रेस इनमध्येच आता सर्व मतदार एकत्रित होणार आहे आणि थोड्याच वेळात हे सर्व मतदार इथून रवाना होतील। कुठलाही दगाफटका होऊ नये या दृष्टिकोनातून नरेंद्र दराडे ही पूर्ण काळजी या ठिकाणी घेताना दिसत आहेत। आपण जर बघितलं तर ज्या निवडणुकीमधलं चित्र सध्याचं दिसतंय ज्यामध्ये अजूनही प्रसाद हिरे यांचं नाव आहे, गोकुळ गीते यांचं सुद्धा नाव आहे। केवळ त्यांनी जरी पाठिंबा जाहीर केलेला असला तरी यामध्ये केव्हाही वेगळा प्रकार होऊ शकतो। मागच्या निवडणुकीत जर आपण नाशिकमध्ये बघितलं होतं तर असाच माघार घेतलेला उमेदवार निवडून आलेला होता आणि त्यामुळे काळजी घेण्यासाठी शिंदे सेना आता हे सर्व उपक्रम या ठिकाणी राबवताना दिसते। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।